नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. एप्रिल आणि मे असे 2 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेटच मानावं लागेल. ही खूप मोठी अपडेट आलेली, तीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू पहा. लाडकी बहीण योजना खूप मोठी अपडेट आलेली आहे. तीच अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमही 1500 रुपये दिले जाणार आहेत. 1500 रुपये दर महिन्याला सरकार वाटप करत आहे. ते तर तुम्हाला येतच आहेत. तर सर्वात मोठी अपडेट आताच्या घडीची आहे ती लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट आहे. तुम्ही व्हिडिओ सविस्तररित्या पहा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तर आता अपडेट पहा काय आहे. म्हणजे एका वर्षात या योजनेच्या माध्यमातून एका पात्र महिलेच्या खात्यात 18,000 रुपये जमा होतील. 18,000 रुपये एका वर्षामध्ये सरकारनं टाकण्याचा जो निर्णय घेतला होता तो सरकार चांगल्या रीतीने पार पाडत आहे. परंतु अपडेट काय ते आपण पाहूया. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात एकूण 10 हप्ते वर्ग करण्यात आलेले आहेत. या योजनेचा पहिला हप्ता हा जुलै 2024 मध्ये मिळाला होता. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर एवढ्या महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती टाकण्यात आलेले आहेत. तर आता आपण अपडेट बघूया काय आहे ते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात एकूण 10 हप्ते वर्ग करण्यात आले आहेत. या योजनेचा पहिला हप्ता हा जुलै 2024 मध्ये मिळाला होता. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या 10 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये मिळालेले आहेत. आणि बहिणींनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जरी तुम्हाला पैसे भेटले नसतील किंवा एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे या 2 महिन्याचे जर पैसे तुम्हाला भेटलेले नसतील तर एकत्रितरित्या सरकार तुमच्या अकाउंटवरती 3,000 रुपये टाकण्याचं काम करत आहे. 3,000 रुपये हे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटतील. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. तर अपडेट बघा. अपडेट काय आहे ते. अपडेट खूप महत्त्वाची आहे लाडक्या बहिणींसाठी. मे महिन्याच्या 2 आणि 3 तारखेला लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला होता. म्हणून आता या योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा सवाल उपस्थित होत आहे. लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडत आहे की आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्यात जरी नाही मिळाला, जून महिन्यामध्ये मिळून जाईल. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आता सुरू होणार आहे आणि त्यामुळे मे महिन्याचा हप्ता म्हणजे 11वा हप्ता हा आहे. मे महिन्याचा हप्ता जो 11वा आहे आणि 12वा जो हप्ता आहे ते दोन्ही एकत्र तुम्हाला मिळू शकतात 3,000 रुपये. जरी मे महिन्याचा हप्ता जरी तुम्हाला भेटलेला नसेल तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती येतील. लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील. तर अपडेटकडे लक्ष द्या. अपडेट काय आहे ते शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा. तुमचा कोणताही प्रश्न तुम्हाला राहणार नाही. मे महिन्याचा शेवटचा आठवडा आता सुरू होणार आहे आणि यामुळे मे महिन्याचा हप्ता म्हणजे 18वा हप्ता मे महिन्यात मिळणार की जून महिन्यात हा मोठा प्रश्न उपस्थित होते. दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आलेली आहे. ती अपडेट बघूया. नवीन अपडेट काय आलेली आहे ते आता पहा. या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट. कधी मिळणार मे महिन्याचा हप्ता ते आता पहा तुम्ही. मे महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे. मे महिना संपण्यास आता फक्त 10 दिवसाचा काय बाकी राहिलेला आहे. म्हणून लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे कधी मिळणार याबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे. दरम्यान या योजनेचा मे महिन्याचा लाभ हा मे महिन्याचा
वितरित केला जाणार असल्याची माहिती दिली जात आहे. मे महिन्याचा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यात देखील भेटू शकतो किंवा या महिन्यात देखील तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती पडू शकतात. फक्त तुम्ही तुमचे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक पाहिजे आणि तुम्ही जे आहे ते SMS-कडे लक्ष ठेवा. SMS आला की तुम्हाला तुमचे पैसे हे लवकरात लवकर भेटून जातील. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मे महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. 26 ते 30 मे 2025 दरम्यान या योजनेचा 11वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे, अशी बातमी आम्हाला सूत्रांकडून आलेली आहे. यात 26 ते 30 2025 या दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवरती बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे येऊ शकतात. फक्त तुम्ही तुमचे बँक अकाउंट चेक करा आणि SMS-कडे लक्ष ठेवा. लाडक्या बहिणींनो, तुम्ही SMS-कडे लक्ष ठेवा. पैसे हे तुम्हाला कधीही तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात. तुम्ही तुमच्या अकाउंटवरती फक्त लक्ष ठेवून राहा. SMS-कडे लक्ष द्या. आता बघा, तथापि या संदर्भात अजून अधिकृत माहिती हाती आलेली नाही. यामुळे मे महिन्याचा लाभ अप्रत्यक्ष महिलांच्या खात्यात केव्हा जमा होईल हे पाहायचे आहे. आता आपल्याला बघूया 11वा महिन्याचा हप्ता हा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती कधी पाहायला भेटेल. मे महिन्याचा हप्ता हा 26 ते 30 या दरम्यान पाहायला भेटतो किंवा पुढच्या महिन्यामध्ये तर 100% 2 महिन्याचे मिळून एकत्रितरित्या तुम्हाला हे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. 100% पैसे तुम्हाला भेटून जातील. लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. पैसे हे तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. आता पुढील अपडेट बघा काय आहे तर मे आणि जून दोन्ही महिन्याचा लाभ सोबतच. हे खरं आहे मित्रांनो. जर तुम्हाला लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर पैसे तुमचे मे महिन्यामध्ये जर नाही आले तर जून महिन्यामध्ये तर 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती येतील. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही या ठिकाणी. दुसरीकडे जर मे महिन्याचा हप्ता याच महिन्यात जमा झाला नाही तर पुढील जून महिन्यात मे आणि जून या 2 महिन्याचे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही हप्त्याचे एकूण 3,000 रुपये पात्र महिलांना त्यांच्या अकाउंटवरती टाकले जातील. तर तुम्हाला हे सविस्तररित्या पाहायचं आहे. जर मे महिन्याचे पैसे आलेले नाहीत तर तुम्हाला एकत्रितरित्या जून महिन्यांमध्ये 11वा आणि 12वा हप्ता लगेच तुमच्या अकाउंटवरती टाकला जाईल. या दोन्ही हप्त्याचे एकूण 3,000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार अशी चर्चा सध्या जोर धरत आहे, पण याची अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. यामुळे खरंच मे आणि जून या दोन्ही महिन्याचे पैसे सोबत मिळणार आहेत का हे पाहण्यासारखे राहणार आहे. तर आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची बाब सांगतो मी सविस्तररित्या. अपडेट काय होती ते, जर तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत, मे महिन्याचे देखील पैसे भेटलेले नाहीत आणि जून महिन्याचे तर सुरूच झाला नाही, तर तुम्हाला सांगतो जर एप्रिल आणि मे महिन्याचे जर पैसे तुम्हाला भेटलेले नाहीत ते 1,500 रुपये प्लस 1,500 रुपये असे दोन्ही एकत्ररित्या तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती भेटतील. आणि जरी देखील तुम्हाला एप्रिल महिन्याचे पडलेले आहेत, मे महिन्याचे राहिलेले आहेत, तर मे महिन्याचे तुम्हाला या महिन्यात 30 तारखेपर्यंत पडून जातील. नाहीतर जून महिन्यामध्ये तर तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रितरित्या 3,000 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. फक्त लाडक्या बहिणींनो तुम्ही SMS-कडे लक्ष ठेवा. SMS आला की तुम्हाला कळून जाईल की पैसे तुम्हाला आलेत का नाही. जर पैसे पडले असतील तर तुम्ही येस असं कमेंट करा. जर पैसे पडले नसतील तर नो असं कमेंट करा, म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल. जर पैसे पडले असतील तर तुम्ही लवकरात लवकर कमेंटमध्ये यस टाका पैसे आलेले आहेत, आणि जर आले नसतील तर नो करा, म्हणजे पैसे तुम्हाला मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल की कोणालाच कोणत्या महिलांना कोणत्या भागामध्ये पैसे आलेले आहेत ते देखील तुम्ही कमेंट करा, म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल. तर लाडक्या बहिणींना ही आपली अपडेट होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.